दरम्यान शिर्डीतल्या रामजन्म सोहळ्याविषयी साई मंदिराचे पुजारी बालकृष्ण जोशी महाराज यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय, पाहूया। शिर्डीत देखील रामनवमीचा उत्सवाची मोठी धूम दिसून येते। गेले अनेक वर्ष साईबाबा मंदिरात प्रमुख पुजारी म्हणून काम केलेले बालकृष्ण जोशी महाराज आपल्या बरोबर आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। साईबाबा आणि राम यांचं काय नातं सांगितलं गेलंय आणि काय महत्त्व आज रामनवमीचं आहे? बाबा देहधारी होते त्यावेळेस बाबांनी स्वतः हा रामनवमी उत्सव सुरू केलेला आहे। प्रभू रामचंद्राच्या स्वरूपामध्ये अनेक भक्तांना बाबांनी दर्शन दिलेले। कारण डॉक्टर कॅप्टन हाटे, दादासाहेब खापर्डेची पत्नी यांना प्रभू रामचंद्राच्या स्वरूपामध्ये दर्शन करून खापर्डेच्या पत्नीला स्वतः त्यांनी राजाराम राजाराम म्हणत जा असा मंत्र दिला। आणि बाबांनी मोठ्या आवडीने द्वारकामाई मंदिरामध्ये रामनवमी महोत्सव चालू केला। तो आजपर्यंत 114 वर्ष झाले। तो साईबाबा संस्थांतर्फे तो उत्सव आजपर्यंत चालू आहे। राम जन्माचा सोहळा नेमका कशा पद्धतीने मंदिरात पार पडतो? रामनवमी हा उत्सव जो आहे तो 3 दिवसाचा उत्सव साजरा केला जातो। त्याच्यामध्ये मुख्य दिवस रामजन्माचा असतो। रामजन्माचा उत्सव साजरा करत असताना सकाळी 10 ते 12 प्रभू रामचंद्राचे जन्माख्यान असलेले कीर्तन होतं। 12 वाजता रामजन्म होतो आणि त्यानंतर बाबांची मध्यान्ह आरती होती। परंपरेनं हा उत्सव चालत आलेला आहे। परंतु साईबाबा संस्थांची परंपरा अशी की 3 दिवसाचा उत्सव करतात। सुरुवातीला अखंडित पारायणानं सुरू झालेला उत्सव दहीहंडी फोडून आणि काल्याचं कीर्तन होऊनच समाप्त होतो। दिवसभर साई नामाबरोबर रामनामाचा गजर देखील साईंच्या शिर्डीत दिसून येईल। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।